नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. येत्या 10 जुलैला गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ 9 जुलैला रात्री 1:36 सुरू होणार असून 10 जुलैला रात्री 2:06 समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा ही 10 जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरुची सेवा पूजा केली तर अर्थातच तुमच्या आयुष्यात गुरूंचे आशीर्वाद कायम राहतील. तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक आणि आंतरिक शांती कायम राहील. गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहे की एक वेळेस देव कोपला तर गुरु वाचवू शकतो, पण गुरु कोपला तर कोणीही वाचू शकणार नाही. म्हणूनच मानवी जीवनात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. आपले गुरु कोण? तर आपले आई वडील, शिक्षक आणि ज्यांच्या कोणाकडून आपण ज्ञान प्राप्त झाले, दीक्षा प्राप्त झाली तर ते आपले गुरु असतात. आपल्या सर्वांचेच गुरु आहेत श्री गुरुदत्त आणि त्यांचाच अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. धार्मिकदृष्ट्या गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी गुरूंच्या सेवेबरोबरच काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा साधा सोपा उपाय सांगणार आहे. गुरुवार गुरुपौर्णिमेच्या दिवशी कितीही कामात असलात तरीही इथे अर्पण करा हे एक नारळ. घरातील इडापिडा दूर होईल, नकारात्मकता दूर होईल, अलक्ष्मी निघून जाईल, दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करेल. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. सर्वांनी हा उपाय कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचाच आहे. खूप महत्त्वाचा उपाय आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपतील. तर असा हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे. ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख नष्ट होईल, इडापिडा निघून जाईल आणि नजरबाधा देखील दूर होणार आहे. कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला श्रीफळ असे म्हणतात आणि नारळ हे प्रत्येक पूजेमध्ये वापरले जाते. कोणतीही पूजा नारळाशिवाय अपूर्ण असते. नारळाला खूप शुभ मानले जाते आणि सुख, समृद्धी, शांततेचे प्रतीक आहे. नारळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे प्रतिनिधित्व करत असते आणि आजचा हा दिवस देखील गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांना समर्पित असतो. नारळ नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी जाणवतात आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रत्येक शुभ काम चांगल्या पद्धतीने होते. तुमचे सर्व कामे मार्गी लागतात आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद मिळतो. तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, तुम्ही खूप कष्ट मेहनत करूनही तुम्हाला त्याचे फळ तितके मिळत नसेल आणि कधीकधी घरात खूप पैसा येत असेल परंतु कोणत्या ना कोणत्या कार्याने तो घराच्या बाहेर जात असेल, सतत तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागत असेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या मनात खूप दिवसापासून काही इच्छा आहेत आणि त्या इच्छा जर पूर्ण होत नसतील, जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अनेक अपयशांना सामोरे जावे लागते. आणि ही शुभ तिथी म्हणजेच गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाला मजबूत करू शकता आणि म्हणूनच या नारळाचा उपाय करायचा आहे. या नारळाचा उपाय केल्याने घरातील मुलांची, पतीची खूप प्रगती होईल आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे. स्नानाच्या पाण्यात थोडेसे मीठ टाकले तरी चालेल, ज्यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होते. त्यानंतर तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक नक्की करावा आणि फोटो असेल तर तो पुसून काढावा आणि
स्वामी समर्थांची यथासांग योग्य पूजा करावी, त्यांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण कराव्या. धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे व त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता आणि त्याच वेळेला केला तरी उत्तमच आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ हे नवीन आणि कोरं असावं, म्हणजे दुकानातून नवीन नारळ विकत आणा किंवा तुमच्या घरामध्ये एखादं नारळ आहे पण ते पूजेमध्ये वापरलेलं नसावं, ते नारळ तुम्ही घेऊ शकता. नारळासोबतच आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे, एक पिवळे फूल घ्यायचे आहेत आणि हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचे झाड असेल तिथे जायचे आहे. तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचा मठ असेल तर तिथे तुम्हाला औदुंबराचं झाड नक्कीच मिळेल किंवा तुमच्या घराच्या जवळ कुठे असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे. आणि अजून काही साहित्य सोबत न्यायचं आहे, ते म्हणजे एक तांब्याभर जल घेऊन जायचं आहे, एक दिवा घेऊन जायचा आहे, हळद कुंकू अक्षता घेऊन जायच्या आहेत. औदुंबराच्या झाडाजवळ बसायचे आहे व तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे तुम्ही घरून पाणी आणलेलं आहे ते पाणी त्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि आपण जो नारळ सोबत आणलेला आहे तो नारळ आणि खडीसाखर आपल्याला वटवृक्षाजवळ अर्पण करायची आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूचे नामस्मरण करायचे आहे व त्यानंतर तो नारळ उचलून घ्यायचा आहे आणि हातामध्ये घेऊन तुम्हाला या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम द्रा दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमः. ओम द्रा दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र म्हणत तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ त्याच वृक्षाखाली पुन्हा ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख दारिद्र्य आहे, ज्या काही अडचणी आहेत, सगळ्या समस्या तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि या सर्व समस्यातून सुटका व्हावी यासाठी दत्तगुरूंना, श्री स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. औदुंबराच्या वृक्षाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात. या झाडात साक्षात दत्तगुरू निवास करतात. जर आपण पौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर आपल्या आयुष्यात कुठलीही कमी पडत नाही, सुख समृद्धी घरात कायम राहते आणि अखंड लक्ष्मीचा वास राहतो. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात असे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच जेव्हा आपण हा नारळ हातात घेऊन प्रदक्षिणा करतो त्यावेळेला बाहेरील कुठलीही बाधा असो, हृदयविकार असो आणि इतर कुठल्याही समस्या दूर होतात. हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे, म्हणून या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या घरात कायम लक्ष्मी राहते. आपल्या आयुष्यातील पैशाच्या अडचणी कायमच्या दूर होतात. तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला तेथून उचलायचा आहे. त्यावरची खडीसाखर आणि पिवळे फूल जे तुम्ही सोबत आणले होते ते तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचा मठ असेल तिथे जायचे आहे. स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा दत्तात्रयाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचे आहे. त्यांच्या चरणी हे नारळ अर्पण करायचे आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. खडीसाखर आणि फूल देखील तिथेच अर्पण करायचं आहे. तर असा साधा सोपा आणि छोटा पण प्रभावी उपाय नक्की करून पहा. जो कोणी व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील. अनुभव सिद्ध हा उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, म्हणजे स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. बाकी दुसरा कोणी केला तरीही चालेल किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. दोन्ही गोष्टी नसतील तर बाकीच्यांनी हा उपाय नक्की करावा. धन्यवाद.